बांधवांनो, जय मल्हार. आपली मीडिया, सोशल मीडिया. आमच्या जालना जिल्ह्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावानं धनगर जमातीच्या मुलांसाठी जी एक नामांकित इंग्रजी वसती शाळा ही योजना शासनाची सुरू आहे. या योजनेमध्ये जालना जिल्ह्यात 40 कोटी रुपयांचा वार्षिक भ्रष्टाचार आम्ही उघड केला होता. राज्यभरामध्ये हा फार मोठा विषय आहे. खरं म्हणजे ज्या ज्या गोष्टी पाहिजे, ज्या कारणांसाठी ही योजना शासनानं आणली, त्या कसल्याही सुविधा न देता संस्था चालकांनी हा पैसा लाटण्याचं काम केलं. आमच्या लेकरांच्या भविष्याशी खेळ झाला, समाजाची फसवणूक झाली, दिशाभूल झाली, शासनाची फसवणूक झाली आणि करोडो रुपये या ठिकाणी लुटल्या गेले. ते आपण मीडियाच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह सगळं दाखवलं, कागदपत्र दाखवले. म्हणजे जमिनीवर शाळाच नाही, बिल्डिंगच नाही, त्या शाळांना मान्यता मिळाल्या, त्यांचे करोडो रुपयाचे बिल निघाले. शाळा आहे, बिल्डिंग आहे, हॉस्टेलच नाही, त्यांना पैसे मिळाले. शाळा आहे, बिल्डिंग आहे, हॉस्टेल रेकॉर्डला दाखवली, मुलंच नाहीयेत, त्यांना पैसे मिळाले. इतकंच नाही तर धनगर मुलांच्या जागेवर इतर जाती धर्माची मुलं दाखवून त्यांचे सुद्धा करोडो रुपये या ठिकाणी संस्था चालकांकडनं लाटल्या गेले. म्हणजे आमचा उद्देश जो होता की हा आमच्या लेकरांसाठी शासनानं चांगली योजना आणली. मी पहिल्यांदा नम्रपणे समाज बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की शासनाने योजना देऊन आमच्यावर उपकार केले नाहीत. ही योजना म्हणजे जो संघर्ष आपला चाललाय, म्हणजे 17 सप्टेंबरला जो धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आपण सुरू केला, तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सातत्यानं हा लढा लढतोय. आत्ताचा हा उदाहरण सांगतोय. एक दिवस असा नाही की आम्ही घरी 24 तास. माझ्यासारख्या शेकडो बांधवांनी आमरण उपोषण केले, शेकडो आंदोलनं आपण उभी केली, किती रास्ता रोको झाले असतील, किती निवेदनं दिली, किती मोर्चे झाले. समाजाचा किती वेळ आणि किती पैसा या कामासाठी खर्ची झाला, या संघर्षावर खर्ची झाला, याचा हिशोब लागणार नाही. म्हणून समाजाचा जो संघर्ष आहे, या संघर्षाची धार कमी करण्यासाठी, आमचा लढा डाऊन करण्यासाठी सरकारच्या वतीनं खरं म्हणजे या योजना आलेल्या आहेत. आम्ही कुठल्याही योजना कधी मागितल्या नाही. आम्ही मागतो एक एसटीचं प्रमाणपत्र. भावांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, योजना चांगली आहे, सरकारने दिली, त्याच्याबद्दल आभार आहे. पण एक सर्टिफिकेट जर तुमच्या लेकरांना मिळालं, हे सर्टिफिकेट म्हणजे अमृत आहे, अमृत. आणि योजना या सलाईन आहेत. सलाईन या माणसाला जगवूही शकत नाहीत आणि अमरही करू शकत नाहीत. सर्टिफिकेट एसटीचं हे अमृत आहे आमच्यासाठी. आम्ही ते अमृतासाठी भांडतोय. बरं, मधल्या काळामध्ये हा आता भ्रष्टाचाराचा विषय आला, थोडंसं हे आंदोलन उभं राहिलं उपोषणाचं, त्याच्यामुळे आपण थांबलो. परंतु शासनानं कारवाया केल्या. अजून शासन काय कारवाया करतंय याच्याकडे आमचं लक्ष होतं. आमचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे. शासन प्रशासन काय करतंय, संस्था चालक काय करतात, आमच्या समाज बांधवांच्या मनामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीनं राजकारण केलं जातंय, आमचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे. समाज बांधवांचं सुद्धा प्रत्येक गोष्टीवर लक्ष असणं गरजेचं आहे. बांधवांनो, गेल्या 5-6 दिवसामध्ये, म्हणजे आता मी कालच विदर्भाचा 3 दिवसाचा दौरा संपवून घरी आलो. आज परत मुंबईच्या दिशेने निघालो. आणि जालना जिल्ह्यामध्ये काही संस्था चालकांनी राजकारण्यांच्या षडयंत्राला बळी पडून आमच्या काही समाज बांधवांनी, आता ते बांधव आहेत, त्यांनाही विनंती की तुम्ही का करताय, कुणासाठी, कशासाठी? लेकरांची काळजी आम्हाला आहे ना. आम्ही पहिल्या दिवशी मी सांगितलेलं आहे, एकाही लेकराचं नुकसान होणार नाही. नुकसान झालं तर जबाबदार आम्ही आहेत ना. आमचं भांडण चाललंय की हे जे पैसे शासन देतं ना, हे मुलांच्या खात्यावर पडले पाहिजे. आज जालना जिल्ह्याचा जर विषय सांगायचा झाला तर 20 कोटी रुपये एका वर्षाला हे बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर घेतल्या जातात. कुणाचा पैसा आहे हा? जनतेचा पैसा आहे. हा तुमचा आमचा पैसा आहे. बरं, ज्या 20 कोटी रुपये हे बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर सरकारचे काही अधिकारी आणि संस्था चालक लाटतात, हे चांगल्या गोरगरीब मुलांना मिळेल ना, तितके मुलं तिथं वाढतील ना. ज्या सुविधा शासनानं, ज्या निकष शासनाचे आहेत
ते निकष पुरवून जर सुविधा दिली तर आमच्या लेकराचा फायदा आहे ना. आम्ही आमच्या लेकरांसाठी बांधतोय. माझ्या 2 मुली शाळेत आहेत, त्याचे पैसे देतो मी शासनाच्या योजनेचा लाभ नाही घेत. संस्था चालकांना माझी विनंती, आज मी विनंती करतो तुम्हाला, थोडं जरा डोकं ठिकाणावर ठेवा, फार हवेत उडू नका. मी एकाचाही चहा पिलेलो नाही अजून, समजलं का? तुमचं सगळं पापाचा गठडा माझ्याकडे आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर उड्या मारताना कोण किती पैसे घेतले, कोणाला किती पैसे दिले, याचंही सगळं पापाचं गठडं माझ्याकडे आहे. मी सोडणार आहे ते. हा, पण थोडं शांततेत. खबरदार जर या काही संस्था चालकांना आमच्या पालकांना धमक्या दिल्या, आमच्या मुलांना धमक्या दिल्या, तर तुमचं काय व्हायचं ते होत राहील. उगं तुम्ही आमच्या लेकरांना तिथं कलेक्टर ऑफिसला आणायचं, त्या आयुक्ताच्या कार्यालयात आणायचं, आमच्या नावानं शिमगा करायचा. गोंधळ तुम्ही केलाय, भ्रष्टाचार तुम्ही केलाय, आणि आमच्या नावानं बदनाम्या काय यासाठी? बरं, समाज बांधवांना माझी नम्र विनंती, तुम्हाला हा विषय समजला का? मुळात ज्यावेळेस हा आम्ही विषय उचलला, त्याच्यानंतर शासनानं एक कमिटी या शाळांच्या तपासणीसाठी पाठवली, आणि ज्या त्रुटी शासनाला आढळल्या त्या त्रुटीच्या आधारे 23 शाळा रद्द केल्या. बरं, त्याच्यानंतर ही संस्था चालक मंडळी कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं शासनाला एक आदेश काढला, एक प्रकारे, की परत तुम्ही या गोष्टीचा विचार करा. त्याच्यानंतर या मंडळींना मुंबईला बोलवलं गेलं मंत्रालयामध्ये. हे सगळे संस्था चालक, तुम्ही विचारा बांधवांनो, या लोकांना मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय, हे सगळे संस्था चालक परत मुंबईला गेले. यांनी मुंबईला सांगितलं की आमच्याकडे आता सगळ्या सुविधा आहेत, हॉस्टेल आहेत, मुलं आहेत, सगळे आता आम्ही चांगलं केलं सगळं. शासनानं परत कमिटी पाठवली आणि परत शाळेची तपासणी केली. या 23 शाळांपैकी बीड जिल्ह्यातली फक्त एक शाळा जी शासनाचे निकष पूर्ण करण्यामध्ये त्यावेळेस त्यांनी ती व्यवस्था करून घेतली, ज्या काही त्रुट्या होत्या त्या त्रुट्या दूर केल्या आणि त्या शाळेची मान्यता वापस केली. बाकीच्या शाळांच्या मान्यता वापस केल्या नाही. का केल्या नाही? दीपक बोराडेने सांगितलं नाही त्यांच्या मान्यता रद्द करा, शासनानं रद्द केल्या. दीपक बोराडेनं म्हटलं नाही की त्या बीडच्या एका शाळेची द्या आणि बाकीच्या शाळेच्या मान्यता देऊ नका, शासनानं रद्द केल्या. म्हणजे आम्ही यांना महिना 2 महिने संधी दिली, यांनी सुधारणा केल्या नाही. शासनानं पहिल्या वेळेस संधी दिली, यांनी सुधारणा केल्या नाही. हे कोर्टात गेल्यानंतर परत शासनानं यांना परत संधी दिली, यांनी सुधारणा केल्या नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या चुका सुधारणार नाही आणि काहीतरी मुठभर नालायक राज्यकर्त्यांच्या नादी लागून, राजकारण्यांच्या नादी लागून तुम्ही उगा आम्हाला खाजवायला लागले काय? त्या राजकारण्यांनाही माझा इशारा आहे, खबरदार. आमचं काम तुमच्याशी पडत नाही, तुमचं काम आमच्याशी पडतं, ध्यानात ठेवा. उगा खाजवा खाजवी करू नका, जरा ठिकाण्यावर या. काय संबंध आहे तुमचा खाजवायचा आम्हाला? मी फक्त हा इशारा देतोय, समजने वाले को इशारा काफी आहे. मला बोलायला लावू नका. मी कुणाच्या चहाचा दबलेला नाहीये. त्याच्यामुळे तुमचे पांढरे कपडे फाडून तुम्हाला रस्त्यावर नंगा करायला वेळ लागणार नाही मला. जरा इज्जत आहे तुमची पांढऱ्या कपड्यामध्ये झाकलेली. तुमचे काळे धंदे काय काय चालले त्या पांढऱ्या कपड्याच्या पाठीमाग, हे काढायला लावू नका, मजबूर करू नका. चांगले अंगावर पांढरे कपडे आहेत ना, तर चांगले राहा बगड्यासारखे. तुमचे बगडे आहे ना, कावळ्यामध्ये बदलून टाकल. आणि चिलपट 2-4 माकडायला हाताशी घेऊन काय उड्या मारता? खेटायचं तर जरा मर्दासारखं खेटा ना दीपक बोराडेशी. धनगर समाज बांधवाला माझी विनंती आहे, हा जो लढा आम्ही 21 जानेवारीचा मुंबईमध्ये डिक्लेअर केला तेव्हापासून हे षडयंत्र सुरू झालेत. माझी गाडी फोडली, तपास चालू आहे, सगळा तपास झाला पोलिसांचा, ते उद्या क्लिअर होणार आहे. त्यातही काही भामट्यांना अजून वाटतं की नाही दीपक बोराडेने गाडी फोडली असं स्टंट. अरे दीपक बोराडे असे भिकारचोट स्टंट नाही करत. दीपक बोराडे रिअल सगळं रिअल करतो जे येते, समजलं का? हे असे भिकार चाळे करायची मला गरज नाही. कर्म बोलतं माणसाचं, आणि दीपक बोराडेचे कर्म चांगले आहेत, दीपक बोराडेचे विचार चांगले. दीपक बोराडे महिन्यातले 20-25 दिवस समाजासाठी खर्ची घालतो, फिरतो, वेळ देतो, संघर्ष करतो. माझे कर्म माझा हिशोब करणार आहे, तुमचे कर्म तुमचा हिशोब करणार आहे. त्याच्यामुळे कर्मही असे करा की उद्या दीपक बोराडे समोर आले ना, तर किमान मान सरळ करून बोलता आलं पाहिजे. तुमची मान खाली घालून दीपक बोराडे पुढे उभं राहायची वेळ नाही. असं
इतके कर्म चुकीचे करू नका. पालकांना माझी विनंती आहे, भावांनो, ज्या संस्था चालकानं तुम्हाला तुमचे मुलं शाळेतून काढून ना म्हटलं, ज्या दिवशी म्हटलं त्या दिवशी मला सांगा. संस्था चालकांना विनंती आहे माझी, भावांनो, चांगले राहा. आमच्या पालकांना, आमच्या लेकरांना तकलीफ देऊ नका. तुमच्या कर्मानं तुमचं काय व्हायचंय ते होईल. पण आजपासून जर आमच्या लेकरांना तकलीफ दिली, आमच्या पालकांना धमकावलं, त्यांना जर पैसे मागितले, जो हे आगाऊपणा करेल ना, ते चॅलेंज आपलं त्याला आता करून दाखवा उद्यापासून. आणि मग तुम्हाला सांगतो मी दीपक बोराडे काय येतं. मजाक लावली का तुम्ही? अजिबात त्रास द्यायचा नाही आमच्या लेकरांना. खबरदार, परत जर असा विषय आला तर तुमचे कर्म चांगले करा ना. ज्या चुका तुमच्या आहेत त्या दुरुस्त करा ना. तुमच्या चुका दुरुस्त करा. माझ्याकडे आले नाही का? किती संस्था चालक आले माझ्याकडे, मला बोलले, भाऊ आम्ही आमच्या शाळेमध्ये सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, आमच्या इथं तुमच्या लेकरांना काही त्रास होणार नाही, आम्ही तुम्हाला लिहून देतो, बॉन्डवर लिहून देतो. त्यांच्याविषयी सहानुभूतीचा विचार केला. आम्हाला ते तुम्ही काल काय पाप केले त्याचा हिशोब होईल, तुमच्या कर्माचा हिशोब होईल. आज आम्ही तुम्हाला काही खेटत नाही त्याला, पण तुम्ही उगा आमच्या वाकड्यात जाऊ नका. आणि 2-4 फडतुसायच्या नांदी लागून आमच्याशी वाकड्यात जायचा प्रयत्न करू नका. आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही तर भांडतो हे पैसे मुलांच्या खात्यात पडण्यासाठी. उद्या मग तुमचं सगळं निघणार आहे ना. तुमच्यावर गुन्हे कसे दाखल होत नाहीत, काय तुमचं सगळं माझ्याकडे असे गठोडे भरलेले आहेत ना. 25-30 हजार कागदपत्र काढून ठेवलेत मी घरी. त्याच्यामुळं आता खाजवू नका. मला वेळ नाही सध्या. मी समाजाचा आरक्षणाचा लढा लढतोय. या लढ्यामध्ये उगा आमच्या भोळ्या बाबड्या अडाणी लोकांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून आमच्याकडे गोळ्या मारायचा प्रयत्न करू नका. त्या तुमच्या गोळ्या आमच्यापर्यंत येत नाही, समजलं का? तुमचे फुसके बार सुतळी बॉम्ब तिकडेच फोडा, आमच्याकडे नका येऊ देऊ. समाज बांधवांना नम्र विनंती आहे, तुमच्या एकाही लेकराचं नुकसान होणार नाही. माझं जालन्यापासून मुंबईपर्यंत ज्या माणसाशी जे बोलायचंय ते मी बोलतोय. संस्था चालकांना सुद्धा मी सांगितलंय, चांगले संस्था चालक आहेत काही याच्यामध्ये जे माझ्याकडे आले, कालही आले होते, आजही आले, उद्याही येतील. मी कुणाचा इच्छा पिलेलो नाहीये. आणि त्यांनाही विनंती केलेली की तुम्ही आमच्या लेकरांना त्रास देऊ नका. आणि जर एखादा संस्था चालक बदमाशपणा करत असेल, तुमच्या लेकरांना त्रास देत असेल, ते आम्हाला सांगा. आमचा लढा हा लेकरांच्या भविष्यासाठी आहे. आणि ह्या 1000 लेकरांचा विषय नाहीये, हा महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकरांचा विषय भावांनो. आणि जितकं तुम्ही संघर्ष किंवा मला बेजार करण्यासाठी लावताय भावांनो, इतका वेळ या आरक्षणाच्या लढ्यात द्या. जर एसटीचं प्रमाणपत्र मिळालं तर या योजनांची गरज पडणार नाही तुमच्या लेकरांना. योजना या सलाईन आहेत आणि एसटीचं प्रमाणपत्र हे आमच्या लेकरांसाठी अमृत आहे. त्याच्यामुळे एसटीच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये व्यत्यय आणण्यासाठी, आमचं मनोबल खच्ची करण्यासाठी, आमचा वेळ इकडे तिकडे खर्ची घालण्यासाठी राजकीय षडयंत्र चाललेले आहेत. या राजकीय षडयंत्राला भावांनो बळी पडू नका. वेळ उद्या येणार नाही. उद्या तुम्हाला पश्चाताप होईल की तुम्ही विनाकारण दीपक बोराडेला टार्गेट केलं. आज वेळ आहे दीपक बोराडेला साथ देण्याची. आज वेळ आहे या लढ्यामध्ये सहभागी होण्याची. हा लढा माझा नाहीये. हारलो तरी माझं काही नुकसान होणार नाहीये आणि जिंकलो तरी माझा काही फार फायदा होणार नाहीये. हा लढा समाजाच्या अस्तित्वाचा आहे, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा आहे. आमच्या लेकराबाळांचं कल्याण या लढाईमध्ये. तुम्ही उगा काहीतरी या छाटछूट राजकारण्यांच्या नादी लागून या लढ्याला मोडायच्या याच्यात नका पडू बाबांनो. हा लढा मोठा कसा होईल, जिंकता कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करा. शाळेच्या विषयात तुम्ही निश्चिंत राहा. एकाही लेकराचं नुकसान होणार नाही. मी परत 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 सांगतोय, कुणाच्याही भूल थापांना बळी पडवू नका. कोणीतरी काहीतरी बोलल, अपप्रचार करल, त्याच्या अपप्रचाराला बळी पडू नका आणि आपला लढा कमकुवत होईल असं करू नका. परत एकदा सर्वांना एकच विनंती करतो, बांधवांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. कुणाचं काहीच नुकसान होणार नाही. धन्यवाद. जय मल्हार.